साधारणतः 90,000 कोटीचं कर्ज आहे। हे कर्ज माफ करतो म्हणून निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करणाऱ्या सरकारने 1.5 वर्ष उलटूनही या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। केंद्र सरकारकडे या 2,91,000 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पाठवला गेला आणि केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली की ही कर्जमाफी योजना आम्ही करू शकत नाही आणि करू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण ते व्यवहार्य आहे नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि घोषणा केंद्र सरकारने केली। यामुळे राज्याची ऐपत नाही, केंद्राची देण्याची दानत नाही आणि अशा स्थितीत शेतकरी आता उद्ध्वस्त होईल आणि त्या पलीकडे जाऊन केंद्र सरकारने, मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला करार हा अत्यंत धोकादायक आहे। हे केवळ आज त्याचे परिणाम नाही दिसणार, पण उद्या हे सगळं नवं पीक आल्यावर त्याचे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा हा निर्णय असणार आहे। म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर 18% ड्यूटी 50%वरून आणली, परंतु अमेरिकेतून येणारा शेतमालावर हे 0% ड्यूटी हे देशामध्ये इतिहासातील पहिल्यांदाच होते आहे। एकेकाळी 110% 20% ही ड्यूटी होती। त्यामुळे परदेशी शेतकरी परदेशातील कुठलाही शेतीमाल, गहू असेल, मका असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हा भारतात निर्यात होत नव्हता, कारण 100% ड्यूटी म्हणजे शेतकऱ्याला तिथला दर आणि केंद्र सरकारने लावलेला टॅक्स हा विचारात घेता ते वायबल नव्हता। पण आता 0% आणल्यामुळे अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये हा करार झाल्यामुळे, मोदी सरकारने केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कोणी विचारणार नाही। कारण अमेरिकेतील जो माल आहे, जो सोयाबीन आहे किंवा मका आहे, हे मेन क्राफ्ट आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न होतं। 50 क्विंटल, 100 क्विंटल, 70 क्विंटल